मित्रांनो, सध्या आखाती देशात चालू असलेल्या युद्धामुळे आपल्या देशामध्ये LPG गॅसचा तुटवडा होऊ नये याकरिता गॅसला पर्याय म्हणून केरोसिन किंवा राखेल पर्यायी इंधन म्हणून वापरावे अशा प्रकारची तात्पुरती स्वरूपाची व्यवस्था केंद्र शासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्येक राज्याला केरोसिन उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपल्या राज्याला सुद्धा मिळालेल्या केरोसिनच्या वितरणाच्या संदर्भात दिनांक 25 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा असा GR शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिकेवर यापूर्वी दिलेल्या निकालानुसार गॅसचे कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिनचे वितरण करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना निकालाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. परंतु सध्याच्या आखाती देशामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बहुराजकीय परिस्थितीमुळे LPG गॅसचा तुटवडा या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्य शासनाला दिनांक 12 मार्च 2026 रोजी 3744 किलोलिटर केरोसिनचा कोटा मंजूर केलेला आहे आणि हाच मिळालेला केरोसिनचा कोटा राज्यात वितरण करण्यासाठी राज्य शासनाकडून पुढील आदेश जारी करण्यात आलेले आहेत. या केरोसिनचे वाटप प्रति कुटुंब प्रति शिधापत्रिका यांना 3 किलोलिटर केरोसिनचे वितरण करण्यात येणार आहे आणि या केरोसिनचे वितरण हे AAY व PHH या शिधापत्रिका धारकांना केरोसिनचे वितरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. केरोसिनच्या विक्रीचा प्रतिसाद पाहून पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना सुद्धा केरोसिनचे वाटप करण्यासाठी पात्र केले जाणार आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबांना देखील केरोसिनच्या उपलब्धतेनुसार असे कुटुंब रहिवासी दाखल्याच्या आधारावर पात्र राहणार आहेत. त्याचप्रमाणे स्थलांतरित मजूर देखील राज्य शासनाच्या ओळखीच्या पुराव्याच्या आधारावर केरोसिनसाठी पात्र असणार आहेत. आता या केरोसिनचे जिल्हानिहाय वाटप कशा पद्धतीने असणार आहे? परिशिष्टामध्ये दाखवल्याप्रमाणे राज्यातील एकूण 42 जिल्ह्यामध्ये या केरोसिनचे किती प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती इथे दाखवलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे केरोसिनचे वाटप हे लाभार्थ्यांना कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या केरोसिनचे वितरण हे लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. धन्यवाद.